हॅलो एव्हरीबडी. गुड मॉर्निंग. आज आपण फक्त इंडिया वर्सेस न्यूझीलंड टेस्ट मॅचबद्दल बोलायला आलो. फायनलची टेस्ट मॅच आहे आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि जेव्हा पण भारताच्या मॅचेस असतील तेव्हा आपण त्याचा रिव्ह्यू करायला, त्याबद्दल बोलायला आणि गप्पा मारायला, आपली मतं शेअर करायला नक्की येतो. मी आलेलो आहे, माझ्या मित्राची वाट बघतोय. सो कालचा दिवस एकंदरीतच आणि आपल्या मित्राला पण आपण मिळाली, खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सो खूप महत्वाचा आजचा दिवस. आजच्या दिवशी कळेल की भारताने ड्रॉ साठी खेळायचं की जिंकायसाठी खेळायचं. काय वाटतं? असं तू अरे खूपच यार, जास्त वैतागलेला दिसतोय. हो हो हो, कालचा दिवस खूप बेकार क्रिकेट खेळली इंडिया. खूप. मला अजिबात आवडला नाही, विशेष करून बॅटिंग. हम्म, बॉलिंग एवढी वाईट नव्हती, म्हणावी तेवढी काही वाईट नव्हती बॉलिंग, पण बॅटिंग मुळात म्हणजे आपण निदान जे अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा. आणि म्हणजे असं की आपल्या बॅट्समनला म्हणजे त्यांनी बॉलिंग तर चांगलीच टाकली, पण आपले बॅट्समन हम्म, थोडेसे निर्बुद्ध सारखे खेळले. म्हणजे विराट कोहलीला सर्वात आधी मामा बनवला काईल जेमिसनने. मामा हम्म, बनवला म्हणजे आउट गोईंग डिलिव्हरीज, आउट गोईंग, आउट गोईंग, आउट गोईंग आणि मग इनकमिंग. म्हणजे द प्लॉय वॉज व्हेरी गुड, द आयडिया वॉज व्हेरी गुड. म्हणजे त्या बॉलरचं क्रेडिट आहेच, नो डाऊट. क्रेडिट. अरे पण तू टॉप ऑर्डरचा बॅट्समन आहे ना, एकदम हम्म. नंबर 1, नंबर 2 वगैरे या पोझिशनचा तू बॅट्समन आहे ना. त्याच्यामुळे म्हणजे काय म्हणजे ही फॅक्ट आहे की आज जेमिसन साठी आपण अडकतोस नेटवर्कचा इश्यू आहे तुझ्याकडे. पण खरंच दिसत हम्म, नाही असं वाटतं यार. रोहित शर्मा जेमिसनच्या बॉलिंगला आउट होतो, विराट कोहली जेमिसनच्या बॉलिंगला आउट होतो. हम्म, म्हणजे जेमिसन आता जे काय बॉलिंग टाकतोय ते काय म्हणजे हम्म, नवल नाहीये, ते तो तशीच टाकणार होता. हम्म, मग प्रिपरेशन काय केली आपण? ज्या पद्धतीने रोहित शर्मा आउट झाला, ठीक आहे, खूप हम्म. चांगली ओपनिंग पार्टनरशिप होती, त्यात काहीच वाद नाही. पण खेळू शकला असता ना अजून रोहित बरोबर. शर्मा. विराट कोहली जसा आउट झाला आणि हम्म, त्याच्यानंतर बघ ऋषभ पंत जो आहे ना, ऋषभ पंत, हम्म, ठीक आहे, त्याने मॅच जिंकून दिलेत इंडियाला. हम्म, पण माझ्या मते तो लंबी रेस का घोडा नाही, कारण त्याच्याकडे काही टेक्निकच नाही. हम्म, तो मला तर अनेक वेळा तकदीर का बादशाहच वाटतो. नुसतं झाम झूम फिरवतो इकडे तिकडे, प्रत्येक वेळी ते कनेक्ट होत नाही ना. ऑस्ट्रेलिया टूर हम्म, गेली, चांगली गेली, आपण जिंकलो, आनंद वाटला, ऑल एव्हरीथिंग इज ओके. हम्म. पण आता काल त्याने अशी फिरवली, आउट झालं. सो रिषभ पंत इज ऑलवेज गोइंग टू बी अ रिस्क, आणि होऊ शकतं कधीतरी तो लायबिलिटी पण होऊ शकतो. ठीक आहे. हम्म. अजिंक्य रहाणे, काय बोलायचं या अजिंक्य रहाणे म्हणजे खरंच म्हणजे अनेक वेळा तो ना म्हणजे ब्रेन फेडचं इंडियन स्वरूप वाटतो अजिंक्य राणे. म्हणजे काल टॉप स्कोरर असून, इंडियन टीमचा टॉप स्कोरर असून सुद्धा सर्वात जास्त टीका अजिंक्य राहणेला सहन करावी लागत होती. सगळेजण उठसूट जो बोलतोय तो अजिंक्य आणि राहणेच्या बघ, डिसमिसल बद्दल बोलतोय. आणि का बोलू नये? काय शॉट खेळला तो, काय म्हणजे सेन्स होता का त्याच्यात? रबदेश. आणि आज हे पहिल्यांदा नाही करत आहे. तू पूर्ण हम्म, सेट झालेला आहे, तू पूर्ण मेहनत घेतलेली आहेस, तू स्वतः मेहनत घेतलेली हम्म, आहेस त्याच्यासाठी. म्हणजे आदल्या दिवशी म्हणजे मॅचच्या पहिल्या दिवशी, टेस्ट मॅचच्या दुसऱ्या हम्म, दिवशी तो वारंवार बीट होत होता, पण तो उभा राहिला हम्म, तिकडे. हे खूप महत्वाचं असतं, तो उभा राहिला. तू हम्म, महत्वाचा वेळ काढलेला आहेस. दुसऱ्या दिवशी तुझ्या बॅटमधनं बाउंड्रीज हिट होत आहेत, तू हम्म. चांगल्या फ्लो मध्ये येतोयस, तू असा मूर्खासारखा शॉट खेळतो. काय तो म्हणजे हाफ हार्टेड शॉट काय आहे? आज सुनील गावस्करांनी टीका केली, उदित लक्ष्मणने टीका केली, आणि कोणाची टीका चुकीची नव्हती. काय शॉट होता तो? सर्वात महत्वाचं म्हणजे तो जसा 49 वर गेला तशी त्यांनी फील्ड प्लेसमेंट चेंज केली. अजून एक प्लेअर लेग साईडला आणला, म्हणजे याचे
सिंगल्स वगैरे आणू शकतील. त्याला दिसतंय ते. त्याचा काही वेळा आधी त्यांनी फुल शॉट ट्राय केला, तो नीट कनेक्ट झाला नव्हता. तरी त्यांनी का तसं खेळायला गेला मला कळलं. हे उलट जो तो जो बॉल सेप्स बघ. जो बॉल होता रायझिंग हा. डिलिव्हरी आउटसाइड ऑफ होता. म्हणजे तू ऍक्च्युअली आणि तेव्हा स्लिपमध्ये कोणी नव्हता. त्याने इझिली थर्ड मॅन कडे नॉक टर्न तेव्हा केले असते. नाही अगदी थर्ड मॅन वन डे नाहीये तुला. थर्ड मॅन वन डे किंवा T20 नाहीये. तू कट शॉट खेळू शकतो ना. हा. कट शॉट खेळायला चान्स होता ना. हम्म. कशाला तुला स्लिप म्हणून कशाला मारायला. हम्म. कट शॉट खेळू शकत होता. जो त्याने ऑफचा लेगला फिरवला आणि तो पण पूर्ण ताकदीशी नाही. कारण त्यांनी जर तू जो बोललास त्यांनी जो आणला शॉर्ट लेगला आणला त्याच्या मागे मिड विकेटला पण त्यांनी एक जण ठेवला होता. कशाला. याच्या हुकसाठीच ठेवला होता. 3 फिल्डर ठेवले त्यांनी. फाईन लेगला ठेवला, शॉर्ट लेगला ठेवला, मिड विकेटला ठेवला. कशाला. ह्याच्यासाठी ह्याच्या या शॉटसाठी. आणि तरी तू तिथेच मारतोयस. काय नक्की साध्य काय करायचं. ब्रेन फेड. अजिंक्य राणे इज वेस्टिंग हिमसेल्फ. आय एम टेलिंग यू. अजिंक्य राणेनी असे मला वाटतं 4-5 तरी 100 फुकट घालवलेत. त्याचं काय चालतं, त्याचं काय वायरिंग आहे मला तेच समजत. महत्वाच्या वेळेला तो अशी विकेट फेकतो प्रत्येक वेळेला. विच इज नॉट डन यार. लोक एक्सपेक्ट करतात तुझ्याकडनं आणि तुझ्याकडे ते पोटेन्शियल आहे. हे काय फालतूगिरी आहे. सी तुम्ही जर पोटेन्शियल वेस्ट करत असाल तर ते पोटेन्शियल असून काहीच उपयोग नाही. इट इज झिरो. व्हॅल्यू इज झिरो. त्याच्यानंतर रवींद्र जडेजा हिंदीमध्ये बोलतात साप सूंघ गया था. तसं काहीतरी झालं होतं त्याचं. त्याचे हात चालत नव्हते, त्याचे पाय चालत नव्हते, त्याचं डोकं चालत नव्हतं. काय नाही नुसतं उभा होतं. मग त्याच्यापेक्षा अश्विन चांगला खेळला. अश्विननी जे पटापट 22 रन मारले त्याला माहिती होतं की बॉलिंग एवढी चांगली पडते आपण नाही टिकवू शकत. अश्विनने फटाफट रन मारले. कल्टी. ते आउट झाल्यावर पण तो नाराज झाला. बट इट वॉज फाईन कारण तो ही वॉज लिव्हिंग डेंजरस. रवींद्र जडेजा काय म्हणजे इशांत शर्मा आल्यावर पण तू टक्काऊ टुक्कू चौथ्या बॉलला रन पाचव. अरे पण मार ना. रवींद्र जडेजाने मारले जे काय 20-22 रन आले असते त्याच्यावरती आपण 250च्या 240च्या जवळ गेलो असतो ना. काय म्हणजे मॅनेजमेंटची काय स्ट्रॅटेजी होती या बॅट्समनची काय स्ट्रॅटेजी होती काही कळायलाच मार्ग नाही. 2018 मध्ये मोहम्मद शमीची 50 आहे इंग्लंडमध्ये. मग त्याच्या आधी बुमराला कशाला पाठव. काय ते विराट कोहलीचं पण डोकं चालतं ते काय समजायला मार्ग नाही आपल्याला. आणि खूप पॅथेटिक बॅटिंग होती. खूप पॅथेटिक बॅटिंग यार. मजाच नाही. याला काय अर्थ नाही. बॉलिंग मध्ये म्हणशील तर आणि ते जेमिसनला जे 5 विकेट मिळालाय ना चांगलाच बॉलिंग टाकतो त्यात काय वादच नाही. पण मग आपण स्टडी काय केलंय त्याला. आपल्याकडे वेळ होता ना. आपण 2020ला खेळलेलो आहे. आपल्या विरुद्ध त्याने डेब्यू केलेला आहे. आपल्याला बऱ्यापैकी रडवलेलं आहे. आपल्या चांगल्यापैकी त्याने विकेट घेतलेले आहेत. का मग आपण हे डिक्लेअर करावं की आम्ही जेमिसनला फेस करू शकत नाही. वी कांट फेस जेमिसन. हे डिक्लेअर करून टाका मग नसेल जमत तर. आहे की नाही. आपली बॉलिंगची सुरुवात त्यांच्यासारखीच झाली. त्यांनाही सुरुवातीला म्हणजे जे सौदी आणि बोल्टला जमत नव्हतं आधी तशीच आपली पण झाली. नंतर बॉलिंग चांगली पडायला लागली. म्हणजे लॅथम आणि कॉन्वे दोघेही बीट होते. इनफॅक्ट कॉन्वेचं बघितलं तर किती त्याने 53 रन्स केल्या. त्या किती अराउंड 153 बॉल्स मध्ये वगैरे. म्हणजे जवळजवळ 25-25 ओव्हर खेळला तो कॉन्वे. है ना. म्हणजे ते त्याचा स्ट्राईक रेट काय अजिबात चांगला नव्हता. याचा अर्थ म्हणजे टेस्ट मॅच आहे. स्ट्राईक रेटचा त्याची काय व्हॅल्यू नाहीये टेस्ट मॅच मध्ये. पण अर्थ असा की फ्रीली स्कोर करता येत नव्हता. डिफिकल्ट होता. त्यांनी पण काय आरामशीर स्कोर नाही केला. 101 वर आता 101 फॉर 2 आहे. तिथे पण ते किती वेळ अडकले होते. खूप वेळ अडकले होते 101 फॉर 2 ला. सो नंतर बॉलिंग चांगली पडायला लागली. वी पुल्ड देम बॅक.
हम्म. त्यात काही म्हणणं नाहीये. अश्विनला विकेट मिळाली ती पण छान होती. हो. कॉन्वेची विकेट तुला कशी वाटली? म्हणजे मला असं वाटलं की कॉन्वे स्वतःच्या चुकीने जास्त आउट झाला. नाही असं नाही, तो शॉट्स खेळत होता ना, पण स्वतःच्या चुकीने आउट झाल्याचं एकच उदाहरण असेल, अजिंक्य रहाणे. राहणे. कॉन्वेचं मी असं म्हणणार नाही स्वतःच्या चुकीने, कारण असे शॉट्स इंग्लंड बरोबरच्या ज्या 2-3 इनिंग मध्ये पण तो खेळलेला आहे. 2 इनिंग्स मध्ये, एका इनिंग मध्ये जर तो नॉट आउट राहिला, 2 इनिंग्स मध्ये असे शॉट जेव्हा लेगला येतो ना, तो असे फ्लिक खेळतो तो. सो असे शॉट्स खेळतो तो. सो ती काय त्याची चूक होती असं मला वाटत नाही. म्हणजे त्याच्या टेक्निकचा थोडा तरी स्टडी केला आपण, असं मला पण तुला काय वाटतं इकडनं न्यूझीलंड आणि किती इशांत जाऊ शर्मा शकते पुढे? आणि काय आता इकडनं न्यूझीलंड किती पुढे जाऊ शकते ऑन दिस बघ पिच? असं आहे ना, कारण आता रवींद्र जडेजा पण येतोय. बॉलला 50 ओव्हर झालेले आहेत. 7 रवींद्र नंतर जडेजा बॉल काल अजून पण स्पिन होता. व्हायला लागेल. पिच तर आहेच. नाही, पिच आहे. इथे कसं की नुसतं पिचचा प्रश्न नाहीये, वेदर कंडिशन्स पण तेवढेच महत्वाचे आहेत. कारण काल जर तू बघितलं असशील की जेव्हा विराट कोहलीने एक चांगली मूव्ह केली, म्हणजे कॉन्वेच्या विकेटच्या आधी इशांत शर्माला आणला, तेव्हा इशांत शर्माला त्यांनी आणला तेव्हा थोडेसे ढग आले होते. तर जसे ढग आले तसे इशांत शर्माचा बॉल कायच्या काय स्विंग व्हायला लागला. हा, मग त्यांची पण भंबेरी उडाली होती. म्हणजे सुरुवातीला मी पण असा होतो की अरे स्विंग कुठे आहे? त्यांचे एवढे हातभर स्विंग होत होते, आपले बॉलर्सना स्विंग का नाही मिळत आहे असं वाटत होतं. नंतर व्हायला लागले स्विंग. पण जेव्हा ढग आले तेव्हा ते इशांत शर्मा पण मस्त बनाना स्विंग करायला लागला. ते पण नाचत होते तेव्हा. म्हणजे जर तसं जर झालं, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आजच्या वेदर कंडिशन्स काही फार चांगलेले नाही. आज चांगल्यापैकी पाऊस पडेल असं दिसतंय. पूर्ण दिवसाची मॅच होते की नाही शाश्वती नाहीये, किती ओव्हर्स होतात ह्याची गॅरंटी नाहीये. सो आजच्या दिवसाचं काही खरं नाहीये. बट तरी सुद्धा यांची इनिंग आहे ना, मला वाटतं हे पण काय फार नाही करणार. म्हणजे 250-230 पर्यंत यांना गुंडाळले पाहिजेत आपण. ते तर पाहिजेच, गुंडाळलं पाहिजेच, तेव्हाच मॅचचा निकाल येईल. तसं नाही मी म्हणते. सो त्यांच्यासाठी पण ते काही सोपं नसणार आहे. इट्स नॉट इझी फॉर देम ऑल्सो. आणि बुमराला कसं, हल्ली बुमराचं पण असं आहे की जरा तो सुरुवातीला रिदम पकडायला जरा वेळ लागतो त्याला. एकदा रिदम पकडला की मग बुमरा पण चांगली टाकतो. त्याच्यामुळे सुरुवातीला काल इंडियन बॉलर्सची बॉलिंग एवढी खास पडत नव्हती. लेटर त्यांनी रिदम पकडला आणि चांगली बॉलिंग टाकली आतापर्यंत. बघूया आता काय. डॉक्टर प्रणव आलेत, घ्यायचं का त्यांना? ते पण तुझ्यासारखे वैतागलेले असतीलच. घ्या. लेट्स सी वेदर इज आहेत इनवाईट. अरे असं का होतं? इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे आपण. लेट्स सी. जडेजा आणि अश्विन हे आता अजून इफेक्टिव्ह होऊ शकतील का? गुड मॉर्निंग बडी. गुड मॉर्निंग. आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. मॅच बघितली का? हो, बघितली ना. व्हॉट्स युअर ओपिनियन इन जनरल? इन जनरल काय आता, इट ऑल डिपेंड्स अपॉन कसं आहे. आजच्या दिवसावर आहे सगळं. फुली बघूया आता काय होतं. इट इज इव्हनली पॉलिश्ड आता तरी. येस. अजून काही म्हणजे इट इज टू अर्ली टू गेट इन टू एनिथिंग. येस. सिद्धेश, तू काय विचारता? अश्विन आणि जडेजा काय? अश्विन आणि जडेजा केवढे इफेक्टिव्ह असू शकतील? कारण आता बॉल आय गेस 49 ओव्हर्स तर झालेले आहेत. 60 ओव्हर्स नंतर हा बॉल जास्त स्पिन व्हायला लागतो. सो आजची काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे इंडियन कॅप्टन? म्हणजे धग असतील तर ऑब्व्हियसली तो इशांत शर्माला आणेलच आणि तो करेल तो बनाना स्विंग. बट
अदर दॅन दॅट आपण जे 2 स्पिनर घेतलेले आहेत, हाऊ युजफुल दे वुड बी इन दिस सॉर्ट ऑफ डे? अजून एक 15-20 तेव्हा ओव्हर पुढे चालतं. नंतर अरे हो, तुझा प्रश्न संपव का काय? अर्णव गोस्वामी सारखं यू आर गोइंग ऑन गोइंग ऑन गोइंग ऑन. संपव प्रश्न कुठेतरी. संपला संपला सर. अरे मग तू पुन्हा उत्तर देण्याच्या आधी तू पुन्हा काहीतरी ढुसकुली सोडतोय, पुन्हा काहीतरी ढुसकुली सोडतोय. संपव, थांब कुठे. संपलं. भाई बोला कोणीतरी. तो उत्तर देतोय. डॉपिल आन्सर. हा अच्छा, मी देतोय का उत्तर? बरोबर. हा नाही, मी पहिल्यांदाच म्हटलं ना की कोहली ऑलरेडी सेड की तुम्ही जर ग्राउंड कंडिशन्स आउट ऑफ क्वेश्चन घेतलात तर स्पिनर डेडली कॉम्बो इज अश्विन अँड जडेजा. त्यामुळे आज ते अजून म्हणजे काल अश्विननी एक विकेट घेतली पण आहे आणि त्यांच्याकडे भरपूर लेफ्ट हँडर्स आहेत. त्यामुळे आय थिंक की नाव टुडे जर मॅच झाली आज तर मग आज खूप फरक पडेल. म्हणजे मला तरी आय एम काउंटिंग ऑन द स्पिनर्स. म्हणजे इंडियाची स्ट्रेंथ नेहमीच स्पिनर्स असते. त्यामुळे आता आपली कुठे पेस बॉलिंग एवढी चांगली झाली आहे आणि सी दे हॅव युटिलाइज देअर स्ट्रेंथ वेल. त्यांची बॉलिंग स्ट्रेंथ खूप चांगली आहे न्यूझीलंडची आणि आपली स्पिनर म्हणजे त्यांची फास्ट बॉलिंगची स्ट्रेंथ चांगली आहे, आपली स्पिनर स्ट्रेंथ चांगली आहे. आता आज आपण किती ती युटिलाइज करतो त्याच्यावर आहे सगळं. म्हणजे जयेश म्हणाला की पहिल्यांदा थोडा रिदम पकडायला वेळ लागतो, दॅट इज ओके. पण आता एकदा तुम्हाला रिदम पकडली की मग तुम्ही यू कांट अफोर्ड टू पुट लूज बॉल्स. मग देन यू हॅव टू कॅच दॅट लेंथ आणि एका टप्प्यावर जरी टाकली बॉलिंग तरी त्यांना करू दे काय करायचं ते. आपण एक टप्पा पकडून जरी त्यांनी तेवढं जरी केलं ना तरी इट इज गोना बी व्हेरी डिफिकल्ट फॉर दी किवी बॅट्समन. कारण स्ट्रेंथ त्यांची बॅटिंग म्हणजे त्यांची बॅटिंग काय एवढी स्ट्रेंथ दे आर नॉट नोन फॉर दॅट. आता हा कॉन्वे चालतोय, किती चालतोय माहिती नाही मला, पण नाव इज इन पीक ऑफ हिज प्रोबॅबली टाइम. त्यामुळे तो चालतोय. पण असं काय मी काय खूप खास अशी बॅटिंग सध्या हेनरी इंग्लंडमध्ये हेनरी निकल्स पण आणि त्या बॅटिंग केली ऑलमोस्ट. हो, पण ऍट द एंड ऑफ द स्टोरी तेच आहे ना की आय थिंक की इंग्लंडनी स्पिनर नव्हता खेळवला त्यांच्या अटॅकमध्ये. त्यामुळे आता हे स्पिनर अटॅक कसा खेळतात, कारण अजूनही आपण असं नाही सुरू केलं ना की एका साईडनी जडेजा आणि दुसऱ्या साईडनी अश्विन, असं अजून सुरू नाही झालंय. त्यामुळे एकदा हे सुरू झालं की मग ते काय करतात ते बघायला मजा येईल. कारण त्यांना एकदा जडेजाला जर हे मिळालं तर तो अनप्लेएबल आहे. म्हणजे तो कुठला बॉलर आहे तेच माहिती नाही ना. ऍज अ बॅट्समन तो मीडियम पेसर आहे का स्पिनर आहे तेच कळत नाही. आपला टाकतो जोर जोरात. त्यामुळे तो जेव्हा तो ऍरो मारतो ना, ऍरो बॉल मारतो, तो पण खूप भन्नाट असतो तो. त्यामुळे ते त्यांनी आतापर्यंत तरी त्यांची स्ट्रॅटेजी ठीक आहे, पण ते कसं आहे की ते बीट पण खूप झाले. त्यामुळे आय डोंट नो की कसं खेळतात. 6 दिवस आहेत. आता आज जर पाऊस नाही पडला म्हणून ना तू येण्या अगोदर म्हणून आम्ही बोलत असताना इंडियाच्या बॉलिंगला क्रिटिसाइज केलंच नाही. आम्ही क्रिटिसाइज केलं बॅटिंगला. नाही रे, अरे बॅटिंगचं असं आहे ना की कंडिशन्सच खूप कठीण होते. म्हणजे ऍज अ बॅट्समन जर मी विचार केला तर इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. आणि तो जेमिसन वॉज ऑलवेज, आपण आधी पण बोललो की जेमिसन इज ऑलवेज गोन बी अ थ्रेट. कारण त्याचं ती हाईटमुळे तो जो बॉल डिलिव्हरी त्याची जिकडनं निघते हातात ना, आणि जनरली बघायला गेलं तर आता आपण मोस्टली इंडियन प्लेयर्स दे रीड द बॉल थ्रू द हँड. त्याची हँड डिलिव्हरी एवढी वर्ण होते की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू जज की तो कुठे पिच होणार आहे. म्हणून दुसरी गोष्ट अशी होती की नक्की कळतच नव्हतं त्यांना की ऍट द एंड ऑफ द स्टोरी की बॉल पिच होईपर्यंत की हा इन स्विंगर आहे की आउट स्विंगर आहे. त्यामुळे ते सगळे त्याच्यात तो जर गुडलेन पर्यंत ते तू बघितलं असतं, त्यांनी पण दाखवलं काल की गुडलेनचे बॉल आहेत ना ते जज करत होते व्यवस्थित की आउट स्विंगर होतोय का इन स्विंगर. प्रॉब्लेम एवढाच होता की ते जेव्हा ओव्हरपिच करायचे तेव्हा कळायचं नाही की ते काय टाकतात. कारण तो ओव्हरपिच टू लेट स्विंग होत होता बॉल. त्यामुळे इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. जर तू राहण्याची बॅटिंग बघितली तर तो एकदम लाईट ग्रिपने खेळत होता तो सगळे शॉट्स. त्यामुळे त्याचे जे चांगले ड्राईव्ह जे मिडल ऑफ द बॅट बसले ते सुद्धा 4 नाही गेले. कारण ही वॉज जस्ट म्हणजे तो त्याच्यासाठी खेळत होता की हा बॉल जर लेट स्विंग झाला
तर तो स्लिप्स किंवा गलीपर्यंत गेला नाही पाहिजे म्हणून तो विथ अ व्हेरी लाईट ग्रिप खेळत होता. तर तसं ते इट्स व्हेरी डिफिकल्ट, कारण त्यांची आय वुड रादर गिव्ह क्रेडिट टू देअर बॉलिंग रादर दॅन विकनेस ऑफ हे आवर प्रश्नच बॅटिंग. नाही, प्रश्नच नाही. पण रहाणेबद्दल म्हणून तर सगळेजण असं बोलत होते की बाबा तू चांगला खेळत होतास, तू चांगला तिथे सेट होत होतास, जे सगळ्यांना जमत नव्हतं तिकडे ते तुला जमत होतं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आणि मग त्याच्यानंतर असा लेम शॉट खेळून आउट होणं, दॅट वॉज क्रिमिनल. क्रिमिनल पेक्षा काय असतं ना की देअर इज समथिंग कॉल्ड एज अ मसल मेमरी, आणि मसल मेमरी ही तुझ्या चांगल्यासाठी पण असते आणि तुझ्या वाईटसाठी पण असते. समटाइम्स इट कॅन रिअली गो अगेन्स्ट यू, कारण हे कसं आहे ना की हे मसल मेमरीज हे प्रॅक्टिस करतात, त्यांची मसल अशी मेमरी अशी ही झाली. म्हणजे मी पण जेव्हा ते बघितलं तेव्हा ते मला पण वाटलं अरे ह्याला गंडवला आहे, म्हणजे गंडवला, डेफिनेटली गंडवला त्याला, पण ती मसल मेमरी आहे त्याची. तो ही कुडंट स्टॉप दॅट. त्यांनी तो खाली ठेवण्याचा प्रयत्न केला पण ही कुडंट स्टॉप दॅट, कारण हे कसं आहे, रिस्पॉन्स टू स्टिम्युल आहे, इमिजिएट रिफ्लेक्सेस त्याचे तसे गेले, त्याला कोणीच काही करू शकत नाही. आणि तो किती वेळा त्याला तू परत तोच शॉट मारायला दिला आणि परत तशीच फिल्डिंग ठेवलीस, तो शॉट त्याचा तोच असेल पण मे बी तो या वेळेला थोडासा अँगल वेगळा देईल किंवा तो हे करून घेईल. असं नाही की त्यांनी ते बघितला नव्हता की तिकडे तो फिल्डर आहे म्हणूनच तो खाली खेळायला गेला, पण ती मसल मेमरी आहे ती, त्याच्यात ते इट इज अ रिस्पॉन्स टू स्टिम्युल आहे. म्हणजे जर गरम ह्याला हात लावला की आपण कसं हात झटकतो, मग तू मागे तो एल्बोच्या इथे तू खिळे लावलेस तरी तू तेच करणारस. तू हात लावला आणि तुझा तर हात खेळायला लागणारच आहे, त्याला तू काहीच करू शकत नाही, कारण ती एवढ्या वर्षांची मेमरी आहे की इथे बॉल टाकला की मी हाच खेळणार हेच खेळणार. फक्त मग ते एकदा त्यांनी शॉट खाली ठेवला पाहिजे किंवा एकदा तो शॉट वरती ठेवला पाहिजे, तिकडे तो म्हणजे ते बेसिकली दे प्लेड अलॉंग हिज मसल मेमरी. तसं आहे ते, जसं की आपण लेफ्ट हँडर्स बघतो की त्याला तो शॉर्ट बॉल दिलास की लेफ्ट हँडर हा पुलला जातोच, तू इररिस्पेक्टिव्ह की तो कुठला आहे, तू मागे फिल्डर लाव किंवा काय वाटेल ते. कारण दुसरी गोष्ट म्हणजे लेग्सचे, म्हणजे आपले इंडियन बॅट्समन जे सगळे रिस्ट प्लेयर्स आहेत त्यांना तू पायात बॉल टाकला की ते असे ग्लाइड करतातच, त्याच्यामध्ये काही काही हे नाही आहे. मग या अनुषंगाने मी तुला एक प्रश्न विचारतो, एक मेडिकल टर्म्स मध्ये, की हे जे त्या दिवशी शुभमन गिलला बॉल हिट झाला, त्याच्यानंतर पुजाराला हिट झाला एकदा, तर काही ग्रुप्सवर मी आहे तिथे असं बोलणं चालू होतं, यार जेमिसन इज ट्राइंग टू इंज्युअर अवर बॅट्समन. मी बोललो तसं नाहीये, तो खूप चांगली बॉलिंग टाकतोय, एक्झॅक्टली. दॅट इज अ पार्ट ऑफ हिज स्ट्रॅटेजी, खूप सुंदर बॉलिंग टाकतोय तो. ही एक गोष्ट झाली. दुसरा मला जो तुला प्रश्न विचारायचा तो असा आहे की जे आपण आता बघतो कन्कशन, तर व्हॉट एक्झॅक्टली डू यू मीन बाय कन्कशन, म्हणजे काय होतं नक्की त्या सिस्टीम मध्ये? कॉन्कशन म्हणजे बेसिकली इट्स असं असतं की ते 3 टाईपचे हेड इंजुरीज असतात, कॉन्कशन, कॉन्ट्युजन आणि लॅसरेशन. तर कॉन्कशन इज द फर्स्ट लेवल ऑफ हेड इंजुरी वेअर तुला बॉल लागतो आणि ऑफकोर्स देर इज अ स्कल टू प्रोटेक्ट युअर हेड, म्हणजे दॅट इज युअर इंटरनल हेल्मेट, ते प्रोटेक्ट करतो तुझं हेड, पण त्याच्यावर इम्पॅक्ट एवढा स्ट्रॉंग असतो की देअर माइट बी अ पॉसिबिलिटी की तुला फॉर दॅट पर्टिक्युलर टाइम तुला काहीतरी इंजुरी होते किंवा तुला डोकं दुखतं किंवा असं काय होतं. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की देर इज अ हाय पॉसिबिलिटी की तुला यू माइट गो इन टू अ टेम्पररी स्टेट ऑफ अनकॉन्शियसनेस. तर ते कसं चेक करतात की देर इज अ स्केल कॉल्ड एज अ ग्लासगो कोमा स्केल. मग ते ग्लासगो कोमा स्केलने ते तुला अटेंड करतात आणि मग बघतात, ते नंबरिंग देतात की तुझं कितपर रिस्पॉन्स आहे, तू बोलण्याला इन्स्ट्रक्शन्सना रिस्पॉन्स करतोयस का, ऍक्शन्सना रिस्पॉन्स करतोयस, केवढा रिस्पॉन्स करतोयस, त्याच्यावरनं ते जज करतात तुला की हाऊ सिव्हिअर आर यू. त्यामुळे कॉन्ट्युजन इज द फर्स्ट पार्ट ऑफ इट वेअर यू गेट अन इंजुरी. त्याच वेळेला काहीच कळत नाही, मग ते जस्ट तुला ते कधी कधी ते फिजिओज येतात किंवा डॉक्टर्स येतात आणि ते टेस्ट करतात, तुला विचारतात किती फिंगर्स वगैरे काय ते. सो दे आर जस्ट जजिंग युअर रिस्पॉन्स की तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते. जसं तू म्हणाला होता मागच्या वेळेला की त्याला तो म्हणाला की मला, म्हणजे तो डुप्लसी म्हणाला की मला काही आठवलंच नाही की माझी शॉर्ट टर्म मेमरी झाली. तर दीज आर ऑल दीज थिंग्स दॅट हॅपन बिकॉज ऑफ अ कॉन्ट्युजन. त्याच्या पुढचं जे असतं ते कॉन्ट्युजन असतं, जेव्हा वेअर देर इज अ सिरियस हेड इंजुरी. मग तुला बघायला लागतं की काय आहे काय नाही ते. आणि लॅसरेशन म्हणजे तुला ऍक्च्युली कट असतो तिकडे, आणि मग त्याच्यामुळे काय ब्लिडिंग वगैरे होतं आणि मग काय होतं त्याचे. कारण आज जर कुठे क्लॉट वगैरे झालं तर दॅट कॅन बी डेंजरस, आणि माणूस डायरेक्ट कोमामध्ये जातो. म्हणून त्याच्यासाठी एक स्केल आहे ती ग्लासगो कोमा स्केल. सो कॉन्क्युजन इज द फर्स्ट पार्ट वेअर इट्स अ डायरेक्ट ब्लो टू द हेड.
इन एनी फॉर्म. जरी माणूस डोक्यावर पडला तरी तो होतो. दॅट इज व्हॉट इट इज. सो ते म्हणतात जेव्हा इट इज अ कॉन्कशन, तर कॉन्कशन इज डायरेक्ट हेड इंजुरी. दॅट्स अबाउट इट. देन दे वुड टेस्ट यू की तुझा रिस्पॉन्स किती आहे. आणि मग तो प्लेअर कधी कधी कळतं प्लेअरला की आय एम ओके, आय जस्ट थोडा इम्पॅक्ट बसला. हेल्मेट असतंच ना, डेफिनेटली हेल्मेट असतं. सो ना, आणि आता ते नेक पण प्रोटेक्ट करतात तुझे हेल्मेट्स. त्यामुळे म्हणजे ती व्हर्टिब्रल आर्टरी रप्चर नको व्हायला. दॅट इज अबाउट. जे पण इट इज जे लिगल. फिल ह्युजेस, जे मला वाटतं फिल ह्युजेसला तिथेच लागलं होतं ना. येस, त्याची व्हर्टिब्रल आर्टरी मध्ये क्लॉट झाला, त्यामुळे तो ब्लड सप्लाय ब्रेनला थांबला, त्यामुळे ही डायड. दॅट वॉज व्हेरी सॅड, व्हेरी सॅड. दॅट वॉज व्हेरी सॅड मोमेंट. बट इट इज काय म्हणजे त्याचं काय करू शकत नाही ना तो. इट इज दी दॅट वॉज अनइंटेन्शनल होतं ते, काय असं कुणी मुद्दाम करत नाही. त्यामुळे. आणि तो जो टाकत होता जेमिसन, दॅट इज लिगल ना, आणि इट इज अ लिगल डिलिव्हरी. तुम्ही म्हणून तर ते म्हणतात ना, 1 फॉर द ओव्हर, 2 फॉर द ओव्हर. आता दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचा प्लेअर जेव्हा हुक करायला जातो किंवा पुल करायला जातो, तेव्हा तुला तो हेडला लागतो ना. तू जर शुअर नसेल तर तू डच करू शकतोस बॉल, डॉच कर बॉलला. तू जेव्हा पुल करायला वगैरे जातोस, तू मारू नको ना. तू त्याच्यावर तू काय एक्सप्लेनेशन देईल. तू मारू नको तो शॉट, तू डॉच कर माझा बॉल. आणि इनफॅक्ट शुभमन गिल तर 2 फूट बाहेर उभा होता, क्रीजच्या 2 फूट बाहेर उभा होता शुभमन गिल. सो दॅट वॉज हिज स्ट्रॅटेजी टू टॅकल द पास. कारण त्याचा रिलीज खूप वर्ण होतो, त्यामुळे त्याला जज करणं खूपच कठीण आहे. इट इज डिफिकल्ट टू जज जेमिसन. कमेंट्री बोलत असताना मी एक ऐकलं की जेमिसन स्टार्टेड ॲज अ बॅट्समन, आणि जे द ग्रेट सर रिचर्ड हॅडली यांचे जे भाऊ आहेत, ते कोच आहेत, त्यांनी जेमिसनला फास्ट बॉलर बनवलं. ऍक्च्युली जेमिसन स्टार्टेड ॲज अ बॅट्समन तिकडे. ओके. सो मला अजून एक प्रश्न तुला विचारायचा, मी पटकन विचारणार आहे तो. त्याच्या आधी मी आफ्रिका विंडीजची जी सेकंड टेस्ट चालू आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो पटकन. काल इट वॉज द टाइम ऑफ साऊथ आफ्रिका टू. चालेल, उद्या भेटतो. उद्या तुला एक प्रश्न विचारायचा. येस येस येस. बाय. ओके. तो काल सेकंड टेस्ट मध्ये साऊथ आफ्रिकेची वेळ होती कोलॅप्स होण्यासाठी, आणि हार्डली 174 मध्ये ऑल आउट झालं त्यांचं सेकंड इनिंग्स. म्हणजे फर्स्ट इनिंग मध्ये त्यांना घसघशीत 149चा लीड मिळाला होता, पण सेकंड इनिंग्स मध्ये कोलॅप्स झाले ते 174. देर वॉज अ टाइम की 73ला 7 विकेट गेले होते त्यांच्या. आणि मग त्याच्यानंतर तो वॅन ड्युसेन जो आहे त्यांनी 74 नॉट आउट केले, आणि रबाडाने 40 केले. तर त्यांनी 70 रनची पार्टनरशिप केली, म्हणून ते जरा 174 पर्यंत तरी पोहोचले. किमार रोचने 4 विकेट घेतल्या, आणि कोण तो काईल मायर्स, तो ऍक्च्युली कसं आहे, सो बॉलर आहे, पण त्याला 3 विकेट मिळाल्या. सो दोज वर द पीक ऑफ द बॉलर्स. आणि आता 324चं टार्गेट आहे विंडीजला. 2 दिवस आहेत अख्खे खेळायचे. फक्त एकच काल त्यांचं ओके गोष्ट होती, म्हणजे कालच्या 6 ओव्हरमध्ये त्यांची एकही विकेट नाही गेली, आणि 15 रन केलेले आहेत त्यांनी. सो 2 दिवस अख्खे 2 दिवस आहेत. 180 ओव्हर्स आहेत. ओके. आणि याच्यामध्ये त्यांना किती 309 करायचे. आता बघू त्यांचा फेमस कोलॅप्स होतो का. वेस्ट इंडिजचं काय सांगता येत नाही. मागे बांगलादेशमध्ये त्यांनी असंच तो फर्स्ट टेस्ट मध्ये ज्याला कन्फ्युजन झालं, तो काय बॉनर त्यांनी डबल सेंचुरी केली होती डेब्यूला. सो या वेस्ट इंडिजचं तर काहीच भरोसा नाही, ते काही पण करू शकतो. ओके. सो असं आहे. आज बराच पाऊस होण्याची शक्यता आहे साऊथहॅम्प्टन मध्ये. सो वी डोंट नो आज कितपत गेम होईल, काय होईल, पण चांगला गेम व्हावा असं आपल्याला वाटतंय. लेट्स होप. लेट्स सी. खूप महत्वाचा दिवस आहे आजच्या आणि उद्याच्या भारताच्या हिशोबाने. म्हणजे आज केवढा खेळ होतोय आणि त्यात आपण कसे परफॉर्म करतो त्यावर ठरेल की आपण जिंकायचे किती चान्सेस आहेत आणि ड्रॉचे. पण जिंकणारच. जरी बॅट्समॅन आउट झाले असतील तरी काहीतरी शिकले त्याच्यातून, पुढच्या वेळी ते या चुका होईल. आणि अजून एक त्यांना अंदाजही आलाय की पिच कसा वाहतोय, समोरचे कसे बॉलर्स आहेत,
अजून आय गेस दॅट वुड हेल्प देम वेन दे वर प्लेइंग. म्हणजे आपल्या प्लेयर्सची ती चांगली गोष्ट आहे. ते शिकतात, दे डेव्हलप ऑन व्हॉट दे हॅव डन अर्लियर. सो स्टील देर इज अ होप. आणि यांचे 2-3 बॅट्समन अजून गेले की बाकी तर माझ्या मते काढू शकतो आपण. आपल्याला टेल एंडर जास्त त्रास देणार नाही नाही अशी अपेक्षा ठेवूया. मी- अशी अपेक्षा नाही ठेवूया. नाही त्यांची टेल छोटी आहे, त्यांची टेल हा, छोटी आहे बेसिकली. हा, म्हणजे मी पण असा विचार करत होतो, आता 2-3 बॅट्समन म्हणजे कोण, आता तर गेल्या 2च विकेट. धरून चाल, हम्म, विलियमसन गेला, हम्म, रॉस टेलर गेला, हेनरी निकल्स गेला. हम्म, हे तिघे जरी गेले, हम्म, 5 विकेट झाल्या. हम्म, त्याच्यानंतर बीजे वॉटलिंग आहे, हम्म, त्याच्यानंतर काईल जेमिसन आहे. हम्म, ओके. हम्म. हा, त्याच्यानंतर टीम साऊदीचे जवळजवळ 70 का 73 सिक्सेस आहेत टेस्ट क्रिकेटमध्ये टीम ओ, साऊदीच्या. सो ते त्यांची पण काय मठ्ठ नाही आहेत ते बॅट्समन, चांगले आहेत. म्हणजे फक्त बोल्ट आणि वॅगनर सोडला हा, तर अरे, आणि हा तो ग्रँडपा आहे, त्याला कसं विसरून चाललंय, तो पण ओ. ऑलराऊंडर आहे. त्याला बघून तर संजय राहत आठवतो मला, जुना खलनायक मध्ये. सो ठीक आहे. एनिवे, ऑन दॅट ओके. नोट लेट्स से गुड बाय आणि उद्या भेटूया. चाव चाव चाव. बाय. Sure.